राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण आलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावं लागेल असं तटकरे म्हणाले। अजित पवारांमुळेच सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची वाट लागली। अजित पवारांमुळे मोहिते पाटील शरद पवारांपासून दूर गेले असा आरोप करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अजित पवारांना डिवचलंय। मराठीच्या मुद्द्यावरून अभिनेता भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना सुनावलंय। राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल असं तिवारी म्हणाले। कोविड काळामध्ये औषधं ऑक्सिजन चोरलं, भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। तर या सर्वाचा हिशोब निवडणुकीमध्ये घेतला जाईल असा इशारा सुद्धा गणेश नाईकांनी दिलाय। बैठका बोलावायच्या आणि दुसऱ्यांना चोर बोलायचं, जनतेला माहितीये कोण चोर आहे अशा शब्दांमध्ये आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांवरती जोरदार पलटवार केला। त्यामुळे नवी मुंबईतील भाजपामधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत। गल्लीबोळामध्ये, चौकात आणि रस्त्यावरती होणाऱ्या भांडणांना विधिमंडळात नेऊन त्याला कायदेशीर मान्यता दिल्याबद्दल सरकारचं जाहीर अभिनंदन अशा आशयाचे बॅनर्स परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर या परिसरात लागले। पुण्यात शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ही बॅटरी लवकरच संपणार कारण ही घराणेशाहीवरती चालते अशा आशयाच्या बॅनरमधून आदित्य ठाकरेंवरती टीका करण्यात आली आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने बार चालतो हे ऐकून धक्का बसला असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। तसंच महाराष्ट्राच्या पोलिसांनी कारवाई करावी असंही दमानिया यांनी म्हटलंय। राज ठाकरेंचं उद्दिष्ट देवेंद्र फडणवीसांवरती टीका करण्याचं आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। तर फडणवीसांवरती टीका केल्याशिवाय बातमी होत नसल्याचंही ते म्हणाले। विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेला आहे। त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। एका सीडीमुळे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि सत्ता पालट झाल्याचं त्या सीडीमुळे झाला असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील, मात्र आम्ही विचाराच्या नात्याने मानलेले भाऊ आहोत, त्यामुळे मविया म्हणून आम्ही तिघही एकत्र राहावं ही आमची भूमिका आहे असं मोठं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली आहे। यावेळेला त्यांनी राऊतांच्या आईंची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती समोर येते। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलेला आहे। राज ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत मी त्यांना हिंदी शिकवलं असा मिश्किल टोला त्यांनी लगावलाय। परभणीमध्ये माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना आता जोर आलाय। बीडच्या गेवराई शहरातून बंजारा समाज बांधवांकडून एकतेचा नारा देण्यात आलेला आहे। मंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला गेवराईमध्ये हजारो बंजारा बांधव हे एकवटलेले होते। बंजारा समाजाच्या वन नेशन वन रिझर्वेशनचा ड्राफ्ट तयार करून पंतप्रधान मोदींची भेट घेणार असं वक्तव्य राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी बंजारा समाज एकता मेळाव्यात केलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आनंदच होईल असंही ते म्हणाले। हिंगोलीत रुपाली चाकणकरांनी सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिलेली आहे। यावेळेला त्यांनी वन स्टॉप सेंटरचा आढावा घेतलाय। दरम्यान महिलांनी टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा चाकणकरांनी केलंय। सहकाराची चळवळ कशी पुढे जाईल यावरती आम्ही काम करतोय। याबाबत दिल्लीत सर्व राज्यातील सहकार मंत्री आणि सहकार सचिवांची बैठक झाल्याची माहिती मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये भाजप आमदार जनसंपर्क कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत असल्याने मनसेने आक्षेप घेतलेला आहे। दरम्यान मनसेच्या आक्षेपानंतर या कार्यालयाची पाटी मराठी भाषेत करण्यात आली। हिंगोली शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलेलं आहे। दरम्यान रुपाली चाकणकर, धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत नवघरेंची सुद्धा उपस्थिती होती। बच्चू कडू येत्या 24 जुलैला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार आहेत। कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे। धुळ्यात समता परिषदेने जनसुरक्षा कायद्याला समर्थन असल्याचं समीर भुजबळांनी जाहीर केलेलं आहे। तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी जनता दरबार आयोजित केलेला आहे। यावेळेला जनता दरबार कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली।
सत्तेसाठी आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सत्ता आणि पैशाची अतिरेकी निवडणुकीमध्ये झालेली आहे. आता पुन्हा एकदा पालिकेत तोच खेळ होईल असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. तर ही लोक निवडणुकीचा प्रचार तरी कशाला करतात? त्यांना आमदार फोडूनच राज्य स्थापन करायचं असेल तर प्रचाराला जाऊच नये असा टोमणा सुद्धा ठाकरेंनी लगावलाय. उद्धव ठाकरेंनी भाजपावरती हल्लाबोल केलाय. भाजपाने चोरून मतं मिळवली आहेत. तोडाफोडा आणि राज्य करा, सामान्य जनतेला चिंताग्रस्त ठेवायचं असं भाजपाचं धोरण आहे असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. शिवसेनेचं अस्तित्व कुणीही संपवू शकत नाही. ते चिन्ह चोरतील, पक्ष चोरतील, मात्र लोकांचं प्रेम कसं चोरणार असा खोचक टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला लगावलाय. तर सर्वसामान्य जनता आणि सदा कार्यकर्ता शिवसेनेसोबतच आहे आणि त्यांना शिवसेनेनं मोठं केलं ते गेले अशी खंत सुद्धा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या बहुमताबाबत उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. भाजपाला इतक्या जागा मिळतील हे त्यांनाही स्वप्नात कधी वाटलं नव्हतं. भाजप सोडा शिंदे गटालाही 50च्या वर जागा मिळाल्यात. हा जादूटोणा आहे की काय असा खोचक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. ठाकरे ब्रँड संपणार नाही. मात्र ठाकरे ब्रँड म्हणजेच उद्धव ठाकरे नाहीत तर त्यात राज ठाकरे आणि संपूर्ण कुटुंब आहे असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. राज ठाकरेंना आव्हान देत त्यांनी त्रिभाषा धोरणावरती भाष्य केलं आहे. माणसाचं आडनाव नाही तर कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं असं म्हणत ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केलेली आहे. तर मुख्यमंत्रीपदाचा खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचा विचार विक्रीस काढल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे नाचताना अंगण वाकडे असा प्रकार आहे. संपूर्ण मुलाखत विरोधाभासाने भरलेली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरती भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे ब्रँड बाळासाहेबांच्या नावाने होता त्यामुळे खरा शकुनी मामा मातोश्रीवरती बसला असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीवरती नितेश राणे यांनी खोचक विधान केलंय. सांगलीच्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळेला सदाभाऊ खोतांच्या उपस्थितीत मिरवणूक काढत जल्लोष साजरा करण्यात आलाय. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी आरोपी अद्याप सापडलेले नाहीयेत. या विरोधात महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आक्रमक भूमिका घेतली. यावरती काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवेदनावरती ज्ञानेश्वर मुंडे यांच्या पत्नींनी समाधान व्यक्त केलंय. तसंच आता बीड पोलिसांवरती कुठलाही दबाव राहणार नाही. लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील वैष्णवी आगावणे प्रकरणाचा अहवाल समोर आलेला आहे. हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेल्याचं महिला आणि बाल कल्याण समितीच्या अहवालामधून स्पष्ट झालेलं आहे. तर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जलेंद्र सुपेकरांच्या चौकशीची शिफारस या समितीनं केली आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कोर्टाने दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरी सुद्धा गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप सोमनाथ सूर्यवंशींचे बंधू अविनाश सूर्यवंशींनी केला आहे. जालन्यात रामखेडा गावात चारीचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मका कापूस या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतोय. ओढ्यातून मार्ग काढत शाळा गाठावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झालेली आहे. विद्यार्थी भीतीच्या छायेत शिक्षण घेत आहेत. मात्र या सगळ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे मनस्ताप व्यक्त केला जातोय. जीर्ण इमारत आणि गळक्या छतामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतोय. लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या बाजार समितीत कांद्यांच्या दरात घसरण सुरू आहे. कांद्याला सरासरी 1100 ते 1200 रुपये इतकाच दर मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बांगलादेशातील कांदा निर्यातीचा बंदीचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसतोय. निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या दरामध्ये येत्या वर्षीच्या तुलनेत 35 ते 40% घसरण झाली आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. मात्र फार्मर आयडी काढताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शासकीय अनुदान आणि योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.